बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्यात। महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात येते। आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली। डिसेंबर महिन्यामध्ये 2,40,00,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता। काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची, पण कालपर्यंत साधारणपणे 2,41,00,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे। 26 जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील। त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत। आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका। कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये। राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाहीयेत। कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाहीये। रूटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय। जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे। आम्ही रूटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, अत्यंत आत्ताची जी सर्वात मोठी अपडेट आहे ती तुमच्यासाठी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी त्यांचा हप्ता कधी मिळणार ही प्रतीक्षा त्यांना कधीपासूनच होती आणि वारंवार लाडक्या बहिणी कमेंटमध्ये सुद्धा प्रश्न विचारत होते। तर अदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे की डिसेंबर महिन्याचा जो हप्ता वाटपानंतर तर जानेवारी महिन्याच्या बहिणींना हप्त्याची जी प्रतीक्षा कधीपासूनच होती, परंतु फेब्रुवारी महिना लागला, जानेवारी महिना संपून गेला तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा जो हप्ता होता जमा झाला नाही। आपल्याला माहितीच आहे की अजितदादा यांचं निधन झालं होतं, त्यामुळे काही कार्यकर्ते त्यामध्ये व्यस्त झाले होते। याच कारणामुळे तुमच्या हप्ता वाटपाला उशीर झालेला होता, परंतु आता कुठलाही विलंब होणार नाही। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला एकत्रितरित्या मिळणार आहे। 2 महिन्यांचे एकत्रित हप्ते म्हणजे 3,000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यावरती आता वाटपाला सुरुवात होत आहे। स्वतः अदिती तटकरे यांनी जी माहिती आहे ती समोर येऊन सांगितलेली आहे आणि सोबतच तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार हा सुद्धा तुम्हाला प्रतीक्षा होती। तर आता त्याची सुद्धा प्रतीक्षा संपत आहेत, कारण मार्च महिन्यामध्ये अधिवेशन होणार आहे, त्यामध्ये जे मांडणी आहे तो प्रस्तावाची केली जाणार आहे। त्यानंतर तुमच्या खात्यावरती 2100 रुपयाची रक्कम देखील होणार आहे।